नमस्कार मित्रांनो, माझं नाव ईश्वराज लोखंडे. हा माझा मित्र सचिन सोनावणे आणि हा जीवक. आज याचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाला लोक चाललो आहे आज किल्लेश्वरला. तर ही जर्नी कशी राहील तुम्ही आमच्यासोबत बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलला विशू के रील्सवरती. लवकरात लवकर भेटू. आता सुरुवात करूया आपण. तो सचिन, आपण आज जीवकला काय गिफ्ट देऊया? भाई आता जीवन आपल्या बरोबर आला. पहिल्या त्याला आपण शंभूचं दर्शन करूया आणि मग त्याच्यानंतर जो वाटेल तो नसालच. आज त्याला ट्रीट देऊया आपण जरा कुठेतरी चांगल्या प्रकारचे. काय जीवन तुला काय खायचं सांग? काय पण चालतं, काय पण चालतंय. काही का तो त्याला मांस मच्छी हो भाई, पर आज नाही खायची. आज तुझा बड्डे पण आणि तू 100 आम्ही मांस मच्छी खात पण नाही. तर मित्रांनो, तुम्ही इकडे किल्लेश्वरला येण्यासाठी तुमच्यासाठी 2 मार्ग आहेत. एक तर तुम्ही वर्सोवावरनं येऊ शकता, नाहीतर तुम्ही मलाड स्टेशनवरनं डायरेक्ट बस सेवा वगैरे मडला येण्यासाठी, मड जेट्टीला येण्यासाठी 2 सेवा आहेत. आणि तुम्ही वर्सोवावरनं डायरेक्ट बोटीवरनं येऊ शकता. 5 मिनिटाचा फक्त वॉकिंग डिस्टन्स आहे. तर तुम्ही अशा प्रकारे इकडे ट्रॅव्हल करू शकता. आणि बरं सांगतो तुम्हाला, एवढं सुंदर प्लेस आहे ना इकडे. अक्सा बीच, दाना पाणी, किल्लेश्वर. पुढे दाखवू तुम्हाला सगळं. परंतु खूप सुंदर असं वातावरण इकडे. आणि पावसाळ्यात तर तुम्हाला इकडे गोवाचा फील येईल. मिनी गोवा. तर मित्रांनो, इकडे ॲक्च्युली फिल्म इंडस्ट्रीची एक आपल्या मुंबईमध्ये 2 एक फिल्म सिटी आहे आणि एक हा मड आयलंड आहे. तर इकडे खूप सारे पिक्चर, सिरियल, मूवीज, ॲड यांच्यासुद्धा शूटिंग होतात. आणि ॲक्च्युली मुंबईची जर सेकंड फिल्म सिटी बोलली गेली तर मड आयलंडलाच बोललं जातं. कारण का या साईडला खूप सारे सेट्स आहेत वगैरे. आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पण इकडे खूप सारे येतात. आणि या ठिकाणी आपले रील्स, व्लॉग वगैरे बनवतात, जसं आम्ही बनवतोय. अजून इकडे असे सेट्स आहेत जे कोणाला माहीत पण नसतील की त्याची शूटिंग इकडे झाली. जसं काय क्राईम पेट्रोल झालं, साऊदर्न इंडिया झालं, जे पहिलं चालायचं. त्याच्या खूप साऱ्या लक्ष एक मराठी होती, त्याच्या या ठिकाणी खूप शूट्स व्हायचे. आणि कपिल शर्मा शो जो पहिला कलर्सवरती आलेला, त्याचा सुद्धा प्रोमो इकडे शूट झाला होता. मार्शीला बंगलो आहे पुढे. अजून खूप काही गोष्टी आहेत इकडे. बघा मित्रांनो, इकडे शूटिंगचा डान्स लागलेला आहे. मित्रांनो, आता आपण फक्त एक 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. 3 मिनिटांच्या अंतरावरती आहे आता किल्लेश्वर मंदिराकडे जायला. तुम्हाला व्ह्यू दाखवतो तिकडचा. आता जाताना खालचा डायरेक्ट समुद्र डायरेक्ट दिसतो आपल्याला तिकडे. आता आपण आलो भाटे गावामध्ये. आगरी कोळ्यांचा हा गाव आहे. खूप सुंदर असं. तुम्हाला जर फिश पाहिजे असेल तर तुम्ही इकडे येऊन होलसेलच्या रेटमध्ये तुम्ही घेऊ शकता. पुढे गेला की तुम्हाला तिकडे या साईडला मड जेट्टी भेटेल. तुम्हाला मगाशी ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की जर तुम्हाला वर्सोवावरनं यायचं आहे तर तुम्हाला बोटीने यावं लागेल. आणि मालाडवरनं तुम्ही बाईक वगैरे या बसनं तुम्ही इकडे येऊ शकता. आता राईट आता आपण चाललोय आपलं किल्लेश्वर. हा तर आहे इथून एंट्रन्स आहे. आता आपण चाललोय. खूप सुंदर असं ते वातावरण. आज सोमवार आहे तर बघू आता किती गर्दी तिकडे असेल. गर्दी आहे पण नाही आहे की किती, बघू आता आपण.
जय हो शंकरा आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ सीपियों की ओट में भोलेनाथ शंकरा मोतिया हो जिस तरह शिवाय शंकरा मेरे मन में शंकरा तू बसा है उस तरह मुझे भरम था जो है मेरा था कभी नहीं मेरा. तर मित्रांनो आता किल्लेश्वरला खूप चांगल्या रीतीने आमचं दर्शन झालेलं आहे आणि आज श्रावणी सोमवार असल्यामुळे आम्हाला वाटलं होतं की जास्त गर्दी असेल पण खरंच जास्त गर्दी नाही ना आम्हाला उशीर झाला ॲक्च्युली तसं यायला तर उशीर तर झालाच पण खरंच तुम्हाला सांगतो काय जास्त गर्दी नाही आरामात तुम्ही येऊ शकता सोमवारी आणि तुम्ही बघू शकता जास्त काहीच गर्दी नाही आम्हाला वाटलं होतं की गर्दी असेल परत आता पुढचा एक शेवटचा सोमवार आहे तर तुम्ही इकडे व्हिजिट करू शकता खूप चांगलं एकदम शांतता एकदम चांगलं दर्शन तुमचं होतं. समुद्रामध्ये आता चाललं आहे अशा ठिकाणी की जिकडून तुम्हाला अख्खी मुंबई दिसते कसं आहे सच्या कसा समुद्र दिसतो तुम्हाला वर्सोवापासून ते तुम्हाला बँडस्टँडपासून ते तुम्हाला बोलू शकता रिक्लेमेशन दिसतं परत अंबानीचा बंगला सुद्धा दिसतो हा भाई पैसे वाले का बंगला दिखता है मतलब भाई बहुत बड़ी और यहाँ से अभी कोस्टल रोड होने वाला है इकडून कोस्टल रोड डायरेक्ट वर्सोवा टच वर्सोवावरनं नंतर डायरेक्ट कांदिवली टच होणार आहे आता व्ह्यू बघा भाई व्ह्यू बघा थोड्या वेळानं दाखवतो तुम्ही आमच्या मागे पण बघू शकता खूप सुंदर असं तुम्हाला ढग दिसतात तसं पण आणि इकडे एक किल्ला एक तो सुद्धा तुम्हाला दाखवतो द वाईल्ड लाईफ हा तो किल्ला 1.5-1.5 तास एवढा नको आणि इथून शॉर्टकट आहे जेठालाल उधर क्या कर रहे हो? दुकान जा रहा हूँ भाई. है? इधर से शॉर्टकट है ना नया अब भी बना है सीधा मेरे दुकान में निकलता है. अशा प्रकारे आता आम्ही इथून निघतोय आता नेक्स्ट आम्ही चाललो दानापानीला खूप सुंदर आम्ही आमचे फोटोज काढले होते इकडे आणि आता चाललो आम्ही लोक दानापानीला भाई दानापाणीचा आहे ना फक्त एंट्रन्स ना एंट्रन्स हो बघा आहा चुंबेश्वरी जो कुछ तो कर रहा है ठीक नहीं कर रहा है. तर मित्रांनो आता आम्ही पोचतो दानापानीला तुम्ही बघितलं असेल सचिन आणि माझे कपडे चेंज झालेले दोघांनी टी शर्ट चेंज केलेले अरे व्ह्यूच्या हिशोबाने तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो मित्रांनो एवढा सुंदर असा व्ह्यू आहे की एकदम रत्नागिरीच्या आरेवारे सारखा एक हवाला व्ह्यू आहे आयुष्यामध्ये पहिल्यांदा जर आलात ना तुम्ही दानापाणीला आणि एंट्रन्सचा जो व्ह्यू आहे ना लाईफ टाइम कधी विसरणार नाही भाई आणि तो तुम्ही कधी मिस पण करू नका कॅप्चर इन युअर माइंड आता मारतो आम्ही तुमचं भाई व्ह्यू भाई आता येणार आहे तो व्ह्यू भाई भाई इकडे हो भाई आपल्या फॉलोअर्सला बॅक कॅमेराने व्ह्यू दाखव भाई हो
मित्रांनो अशा प्रकारे आता दानापाणी या ठिकाणी आपण आपली ब्लॉगची सांगता करत आहे. भेटूया आता आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. एक्साइटमेंट एक्साइटमेंट भाई. फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा या व्हिडिओला. थँक्यू.